अंबरनाथ नगरपालिकेच्या कारभाराचा आणखीन एक नमुना समोर आला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबवताना पालिकेनं चक्क सुस्थितीत असलेला लोकनगरी बायपास रस्ता खोदून टाकला. मात्र स्थानिक नागरिकांनी मनसेच्या तीव्र विरोधानंतर अवघ्या 4 तासात पालिकेला माघार घ्यावी लागली. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अंबरनाथ नगरपालिकेने वृक्षारोपणासाठी लोकनगरी बायपास रस्त्याची निवड केली. यासाठी जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आलं. मात्र आधीच चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्याचे खोदकाम केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. मनसेचे नेते शैलेश शिर्के यांनी या निर्णयाला जोरदार विरोध करत आमरण उपोषणाचा इशारा दिला. पालिकेच्या या निर्णयाविरोधात नागरिक आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. वाढता विरोध लक्षात घेत अखेर नगरपालिकेनं आपली चूक मान्य केली. यानंतर मनसे नेते शैलेश शिर्के यांना लेखी आश्वासन देण्यात आले. तसेच खोदलेला रस्ता तातडीनं पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले. विशेष म्हणजे ज्या जेसीबीने काही तासापूर्वी रस्ता खोदला होता, त्याच जेसीबीच्या सहाय्यानं पुन्हा तो भरून सुस्थितीत करण्यात आला. अवघ्या 4 तासात घेतलेला निर्णय बदलावा लागल्याने नगरपालिकेची चांगलीच फजिती झाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. पर्यावरण संवर्धनाचा उद्देश निश्चितच स्तुत्य असला तरी त्यासाठी सुस्थितीत असलेल्या रस्त्याची निवड का करण्यात आली, असा प्रश्न अंबरनाथकर विचारत आहेत. पालिकेने चूक मान्य करत रस्ता पूर्ववत केला असला तरी नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झालेला हा वाद आता चर्चेचा विषय ठरतोय. आणि या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार का, याकडे अंबरनाथकरांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ.